जीवन जगत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये संगती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जशा संगतीमध्ये राहू तसे आचार विचार सद्गती आपल्याला प्राप्त होत असते. आपण चांगल्याच्या संगतीत राहिलो तर आपले विचार चांगले राहतात, त्यामुळं आपलं आचरण चांगलं घडतं आणि आपलं आचरण जर चांगलं झालं तर आपल्याला गतीसुद्धा चांगली भेटल्याशिवाय राहत नाही. आपण जर वाईटाच्या संगतीत गेलो तर आपले विचार बिघडल्याशिवाय राहत नाही, विचार बिघडले की आपलं आचरण बिघडल्याशिवाय राहत नाही आणि आचरण बिघडलं की आपल्याला दुर्गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुमचा आमचा उद्धार आणि तुमचं आमचं पतन हे जर कशावर अवलंबून असेल तर तुकाराम महाराज सांगतात की ते संगतीवर अवलंबून आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणून जीवनात जर मोठं व्हायचं असेल तर आपण मोठ्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. जीवनात जर छोटं व्हायचं असेल तर लहानाच्या संगतीत राहिलं पाहिजे. पण माणसाचा स्वभाव छोटं होण्याचा आहे का? नाही. जीवनात प्रत्येकाला मोठं व्हावं वाटतं, म्हणून मोठं होत असताना आपण मोठ्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. एक सुभाषितकार दृष्टांत देतात की एक पाण्याचा थेंब आहे. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब एका तापलेल्या लाल बुंद तव्यावर पडला. कशावर पडला? तव्यावरती पडला. आता मला सांगा, तो थेंब ज्या क्षणाला त्या तव्यावर पडला त्या थेंबाचं काय झालं असेल? तर तो जळून भस्मसात झाला. तोच पाण्याचा थेंब एका कमलपत्रावर पडला, कमळाच्या पानावर पडला. आता तो मोत्यासारखा चमकू लागला. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यामध्ये पडला. आता त्याचं काय झालं? तर तो मोती झाला. लाल बुंद तव्याची संगती केली, जळून भस्मसात झाला. कमळाच्या पानाची संगती केली, तो कमळा मोत्यासारखा चमकू लागला. आणि शिंपल्याची संगती केली, तोच पाण्याचा थेंब मोती झाला. मला सांगा, त्या पाण्याच्या थेंबाचे हे जे 3 स्तर त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झाले, याला कारण जर काय असेल? कोण सांगू शकेल? तर याला कारण जर काय असेल तर ती म्हणजे संगती. म्हणून आपण जशा संगतीत राहू तसे आपल्या जीवनाचे स्तर निर्माण होत असतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी धावे मन. बैसता व्यभिचार्यापाशी तैसी होय बुद्धी, देखताची नारी धावे मन. हा सगळा संगतीचा परिणाम आहे. म्हणून चांगल्याच्या संगतीत गेल्यानंतर जीवन किती बदलून जातं, की जीवनामध्ये काय क्रांती घडते याच्याकरता मी एक सुंदरसा एक दृष्टांत आपल्या पुढे मांडतो. एक साधू प्रवासाला निघाला. प्रवास करत असताना साधूला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ते साधू महाराज एका पाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे पाहू लागले. पण समोर पाहता तर एक गाव दिसलं. चला म्हटले, आता आपण त्या गावामध्ये जाऊ आणि तिथे गेल्यानंतर आपण पाणी पिऊ. म्हणून साधू महाराजांनी गावामध्ये प्रवेश केला. त्या महात्म्याने गावामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर गावाच्या सुरुवातीलाच एका कुंभाराचं घर लागलं. कोणाचं घर लागलं? एका कुंभाराचं घर लागलं. आणि घर लागल्यानंतर तो महात्मा त्या कुंभाराजवळ गेला आणि सांगू लागला की हो कुंभार दादा, मला जरा तहान लागली, थोडंसं पाणी द्याल का? साधून पाणी मागितल्यानंतर कुंभाराला आनंद झाला. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तो बिचारा वारकरी होता, धार्मिक होता, पारमार्थिक होता. अचानक साधू आपल्या घरी आले आणि पाणी मागायला लागले. याच्यापेक्षा आपलं काय भाग्य असू शकतं? त्या कुंभाराला आनंद झाला आणि त्या कुंभारानं सांगितलं की बाबा, अहो पाणीच काय, पण माझ्या घरी तुम्ही आलात तर आता माझ्या घरी तुम्ही जेवून जा. मग त्या कुंभारानं बिचाऱ्यानं त्या महात्म्याला पाणीही दिलं आणि सुंदर अशा प्रकारचं आपल्या घरी जे काही बनवलेलं होतं ती भाजी भाकरही त्या साधूला खाऊ घातली. साधूचं अंतःकरण संतुष्ट झालं. साधू प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर साधूनं तो कुंभार त्या साधूला म्हणू लागला की बाबा, तुम्ही माझ्या घरी आलात, आज माझं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तुम्ही माझ्या घरी आलात, फक्त
काहीतरी मला तुमची सेवा घडावी, सांगा मी तुमच्यासाठी काय करू, काहीतरी मागा. त्या टायमाला साधूनं सांगितलं की मला काही नको. अरे हे सेवा केली, हीच भरपूर झाली, आता काही नको. पण कुंभार मात्र साधूजवळ हट्ट धरू लागला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्या टायमाला साधूनं कुंभाराचा भाव ओळखला आणि सांगितलं की कुंभार दादा, अरे तुला द्यायचंच आहे ना, तर तुझ्या आव्याच्या बाजूला बाजूला ठेवलेलं जे मडकं आहे ना, ते एक मडकं मला दे. त्या टायमाला तो कुंभार म्हणू लागला की महाराज, अहो ते मडकं फुटलेलं आहे म्हणून ते बाजूला ठेवलेलं आहे. हे सगळे भाजलेली मडके आहेत, ही सगळी चांगली मडके आहेत, यातलं तुम्हाला जे आवडल ते सांगा, मी तुम्हाला काढून देतो. त्या टायमाला तो साधू म्हणू लागला, दादा अरे तुला द्यायचंच असेल तर मला तेच मडकं दे, मला दुसरं लागत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं ते नेऊन काही कामाचं नाही आहे, कुठल्याच कामी तुमच्या उपयोगी येणार नाही. साधूनं सांगितलं त्याचा काय उपयोग करायचा आहे ते मी ठरवेल, फक्त मला ते मडकं दे. आणि कुंभाराचा नाईलाज झाला. कुंभारानं ते मडकं घेतलं, साधूकडं दिलं. साधूनं ते मडकं घेतलं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवास संपला, आपल्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये एक सुंदरसं शिवजीचं मंदिर होतं आणि मंदिरामध्ये साधूबाबानं ते मडकं असं आपल्या महादेवाच्या पिंडीवरती एका साखळदंडामध्ये, एका साखळीमध्ये लटकवलं आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं. पाणी भरून त्या गाडग्यातला थेंब 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 भगवान शिवजीच्या पिंडीवर पडू लागला. काय पडू लागला? त्या पिंडीवरती पडू लागला. माझा दृष्टांत संपला. पण मला सांगा, त्या मडक्याचा काही उपयोग होता का? नाही. पण एका साधूनं स्वीकार केल्यानंतर एका टाकाऊ वस्तूचा सुद्धा उपयोग झाला, त्या मडक्याचा उद्धार झाला. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमचं आमचं जीवन कितीही टाकाऊ असू द्या, पण साधूनं जर तुमच्या आमच्या जीवनाचा स्वीकार केला तर नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगून जाईन की मला सांगा, वालाचं जीवन टिकाऊ होतं का टाकाऊ होतं? अरे सगळ्या परिवारानं त्याचा त्याग केला होता, टाकून दिलं होतं की आम्ही तुझ्या पापात वाटेकरी होणार नाही. पण अशाही पापीवाल्याला नारदाने जवळ केलं, त्या वाल्याचा वाल्मिक झाला आणि आज आम्ही त्याचं रामायण वाचायला लागलो. इतका मोठा अधिकार, जगत जगाचा जो मालक आहे असा भगवान परमात्मा, त्याला सुद्धा वाल्याने जसं सांगितलं तसंच राहावं लागलं, तसंच वागावं लागलं. एवढा मोठा जर अधिकार कोणाला कशामुळे प्राप्त झाला असेल तर तो फक्त आणि फक्त संतांच्या संगतीमुळं. म्हणून आपण सुद्धा चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. हाच संदेश या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.